करिश्मा चित्रवाली वाटते. नाही माझ्या डोक्यावर नाचाले. आली का इथं काहीच करू नाही लागत बिचारी. कशी आहे इथं सगळं मलाच करावं लागते ना. नोकरीवर आहे तर काही एवढं असते काय. कामं करू लागले तर काय होते. मला एकटीला किती अंग भर होते म्हटलं. एक काही काम नाही. मागरची बुड्डी तिच्यासमोर बसते. काही काम नाही करू लागत का हो? कशी आहे व? आणि सून जाते त्या आल्या काय. आपल्याला सावळा लागते सगळं त्याचं. त्याचे लेकराले जेवायला देणं, नाश्ताले देणं, बसल्याच्या बसल्याच असते. सांगतो ना तुले काहीच करत नाही म्हटलं. मला वाटते नाक आल्या पाहिजे. आल्याच नाही पाहिजे मा घरी. येणार नाही तर काय तू अशी बोलतो. करायचं नाही बोलायचं नाही. इकडून इकडं वागणं नाही होत ना. ह्याच प्रॉब्लेम आहे. अशी म्हणत घ्या म्हणा ताई, मग हात पुरत नाही म्हणा. घेते त्या आपल्या सगळं अंगावर पाहिजे. मागरची बुडी उठून उल्ली शिक देत नाही ना. किती आहे हो. आपण त्याच्या घरी गेलो तर आपण करू लागतो म्हटलं त्याच्या घरी. पण असं नाही आहे आपल्याला बसले हल बसले आवडतच नाही. पहिल्यापासून कामं केले तर करतोच ना आपण. त्याच्या घरी गेलो तर आपल्याला स्वयंपाकही करावं लागते. तसं त्याला स्वयंपाकच येत नाही. ताई हे करा ते करा अशा करते. ढोकळे करा इडली करा अशी करते. आपण गेलो का त्याला उदाहरणच येते खायचं. हो का? इली ढोकळी नाही करत काय? नवलच बाई आहे बाई. एवढा जॉब आहे की इली? नवऱ्याला जॉब आहे. हिचे आहे काय? इले आहे काय? करता नाहीत काय? जॉबर आहे. नवऱ्यापेक्षा जास्त ह्याच जॉबर आहे. कामं धंदे करायचे भुके रे. ते बायाच आहे सगळ्या कामाला त्याच्या घरी. बाया काही एवढं करून देत असते का? इडली ढोकळे हे करून नाही होत काय? एखाद्या दिवशी करावं लागत असते. नवऱ्यालाही भेटते, आपल्यालाही भेटते, आपल्या घरच्या लोकांनाही भेटते. मागरच्या बुडीला जाय म्हणतो तर जात नाही त्याच्या घरी. बुडीलेच करावं लागते ना. तिथं गेलं का स्वयंपाक. हो का व? बुडीले त्या घरच्या बुडीले करावं लागते का? नवलच आहे. सुना कायच्यासाठी आहे मग? तरी सांगू नको कोणाले. मावर शिन बाप्पा ना. हिनंच सांगितलं करिश्मीनं असं मी सांगू नको. तर अचंबच झाली. खासं साहेब सुना मग आता काय सांगतो मी नाही सांगत. कसं उदाहरण येते. ढोकळे कर, रोडगे कर, लय करायला लावते. रंगारंगाचं डोसे कर, लय तिले. अंगण बुडीले वाटते त्याला खायलाच नाही भेटत अशी करते म्हटलं. त्याच्या घरी उलट आपल्या घरच्यापेक्षा सगळं आहे म्हटलं. आपण आहे शेतकरी त्या नोकरीवर तरी आपल्याच घरचं पाहिजे त्याले. मिरची असले ना ते तर नेते, कांदे असले तेही नेते म्हटलं. गहूच द्यायला लागते, कितलं द्यायला लागते म्हटलं त्याला. नाव आहे काय देऊ नाही. अजून म्हणते आमचं वावर आहे अशी करते ना. हो का व? किती बाई इथून गहूही पाहिजे का व? बुडाबुडी देतेच ना व. आपण याचं किती काही करा नाव नाही द्यायला चोपडते. आपण किती काही डबरस उबडे आपले. हो तसंच असते. जेव्हा त्या घरच्या बुडीनं ऐकले तर आता खाची आपल्या दोघीची उच्चाप कराय. करिश्मा काय करून आली बाहेर येणं. त्याला करणं आईलं नाश्त्याला नाही. उलीशी मिरची चिरू दे, कांदे चिरू दे, हे नाही तूच कर सगळं. मा सांगावर आहे आता पाहिजे तू मजा. चल मा घरात राहतो इथं जा ना दुसऱ्या गावले करायला. त्या नवऱ्याला जॉब करू दे ना त्याला. घेऊ दे ना इथं. काय करतो इथं राहून? घरचा माणूस तसा आहे ना. काय करतो म्हणून तर हातपाय टेकले. नाही तर मी नेलं असतं माझ्या घरच्या माणसाला कुठे जॉब करायला शहरात. काय करतो खेड्यात राहून या. पण असं आहे माणूस ऐकत नाही ना माझ्या घरचा. मी काय केलं असतं तिथं गेली असती तर. इथं काय भाजी पोया करा ना. माणूस तसा असला तसंच असते. माणसानं ऐकलं तर पाहिजे. माणूस ऐकलं नाही काय बाईची चालतच नाही. ये ना काय करून आली तिथं. येतो हो ना. तुला किती करा लागते हो. वयवटी करा लागते ना. वयवटी करताना इतक्या दिली एवढ्या मोठ्या बाया असून बापा. किती आहे हो म्हणते ना. आम्ही कधीच केलं नाही ताई. आम्ही कधीच केलं नाही. मला येतही नाही करता. माझ्या आईकडे केलंही नव्हतं. अशी करते ते मला नाही का हसाही येते बिचारे. करता नाही येत तर काय. एवढ्या मोठ्या बाया झाल्या येईल करता नाही येत काय. नवल आल्या तेच करते. पण करून नाही पाहत. अंगाला झटका नाही पडू देत ना म्हणून होते. मग बुडी लावतेस माय मागत. तू हे करते ना मलाही करायला लावते. असं करत ना. बाया ठेवते ना. बुडीला पगार आहेच त्या घरच्या. तिला म्हणा ऐकून हात दुखते पाय दुखते अशी करत ना. काय तू करतो. तू आहे म्हणलं अंगार घेतलं. नंदीले जाऊ दे जाऊले जाऊ दे. त्याला काही नाव आहे का किती काय देऊ. तू हे नवलच आहे. तू कशी बाई येतं. तू भले धुतल्या बैला आणि धुतली राहत. तू परत तू करत चो. लढत आहे म्हणजे दुखते करत आहे. गोष्टीच करून आली. चल तर तुम्ही अजून मास मागं लागव. तसं ना चल ना. पाहिजे ना त्याची मजा तुम्ही चला. हो चल. अगं आई ताई तर बाहेरच आहे. किती वेळच्या बाहेर गेल्या अजूनही आल्या नाही घरी. बाळांना पाणी पाहिजे होतं ना. येईन थांब ना 5 मिनिट. कोणचं काम असेल तिला बाहेर म्हणून नाही आली ते. आई नागच्या संगती वेळची जेवणच नाही आली. तू पण
अरे तुही मोठी याची आहे ना, थांबणं देते ना तुही मोठी करून. गाजी आमच्याकडे चल ना तू इथंच का बरं राहतं तू आमची आजी नाही का की खूप बदमाश आहे. कायली म्हणते तो चल ग माझ्या घरी, नसन तसं. तिला काही गमत नाही का त्या बुढीशिवाय. ग आजी माझ्या घरी चल हो बाई त्या घरी येऊन काय करू मला गमत नाही इथंच गमते आम्ही खेड्यातलं राहू नाही आम्हाला काय गमते तुमच्या शहरात म्हणून येत नाही स्कूलमध्ये जातो आम्ही काय करू तुमच्या घरी येऊन बरं झालं बुढीनं मोड मारली. काय केलं असतं, मलाच काम करत बसाय तिथं. बरी नाही येत. भल्या काव आणते आल्या म्हणजे 4-5 दिवस असं राहते तर किती काव आणते, हे कर ते कर ते कर. पण मी करत नाही, वहिनीला करायला तुम्ही बरं आहे. 5 मिनिट येते मोठी येते तुझी चॉकलेट आणायला गेली त्यासाठी बाट येते तिथे ती मोठी माय किती वेळची वाट पाहून आली तुमची मी. बाळांना पाणी पाहिजे ना, नाश्त्यालाही पाहिजे. तुम्ही अजूनही नाश्ता नाही केला. शायनी दिसून आली अगो शायनी करते ना ग करते ना, थांब ना 5 मिनिट. काम होतं मला या ताईकडे म्हणून गेलती. मोठे माझ्यासाठी चॉकलेट आणायला गेली होती ना हो बाबू गेलती मी. तुला चॉकलेट पाहिजे का? आपल्या घरी आहे देतो तुला. बरं ताई फटाफट. किती वेळचं वाट पाहून आलो, तुम्ही मस्त बाहेर जाऊन बसल्या. त्या उलिसक बाळाला भूक लागली होती आपल्या, तर देऊन द्यावं लागत होतं तू करून. माझी काही वाट पाहत बसली ग. मी केलं असतं पण मला तुमच्या घरचं काय माहीत आहे, किचनमधलं काहीच माहीत नाही ना, म्हणून नाही केलं. म्हणून तर बाळ लढत होतं आपलं. शायनी हे तर काहीच करायला पाहत नाही करिश्मीवरच आहे बाहेर करिश्मा किती वेळची गेली तू एवढ्या वेळची मी वाट पाहून आली आवाज दिला तुले तरी तू याचा पत्ता नाही गोष्टीच करत बसतो बाहेर गेली का अशीच करतो लेकरांना भूक नाही लागली काय किती वेळ झाला बाप्पा तुला काहीच नाही वाटत बाप्पा गोष्टीचा बाजार तुम्ही अशा बोलता, भांडणाचं कोण बोलत असतं? मी करत नाही काय, सगळ्याच करतो. तुम्ही अशा कोण करताय? बोलू नका ताई, बोलू नका. दादा तुला काय माहित आहे, ह्या अशाच करते नेहमीच, मला हे अशा करते, बोंबलत राहते, घरात बसते. उलीसक करू लागलं तर काय होते, मायाला किती त्रास होते काम करायला. एवढा किती मोठं घर आहे, त्यांचंही वय झालं ना, त्याच्या इकडून होत नाही म्हणून तुला करू लागत नाही. मोठ्या जवळ कशी बोलते व तुले मला करते ना बाई नवलच आलं मला बापरे